बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवणार फक्त आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं टुडे समाचार हे चॅनल। आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत। विषय कोणतेही असो, आम्ही झिरो ग्राउंडची रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आज पण एक असाच विषय आहे, दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाच्या सगळ्या बाजू मी तुम्हाला दाखवणार आहे। एका उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या एका गावातला CCTVचा व्हिडिओ व्हायरल झाला। आता त्याच्या मागचं नेमकं सत्य काय, खरं काय, खोटं काय, सर्व प्रकरण मी प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे। त्या गावात जाणार आहे आणि त्या गावात जाऊन नेमकं घटना काय घडली, सुरुवातीला नेमकं काय विषय होता, याबाबत मी त्या गावात जाणार आहे, विषय जाणून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर आरोप ज्यांचे आहेत, ज्यांनी आरोप केलेत, कोणावर आरोप केलेत, नेमकं काय, त्यांची, प्रशासनाची, पोलिसांची, संबंधित जे काही लोक असतील त्या सगळ्यांच्या मी तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे। चला आपण थेट त्या गावात जाऊ आणि नेमकं खरं प्रकरण काय आहे ते पाहूया। मात्र सुरुवातीला आपण एक व्हिडिओ बघू। सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, नेमका CCTVचा व्हिडिओ थेट बघूया आपण। बघा, पाहिला ना व्हिडिओ। आता त्या गावात जाऊ आपण। नेमकं कोणतं गाव आहे? उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या, कळंब तालुक्यातल्या, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातलं गाव आहे ते। आणि कळंब शहरापासून जवळच असलेलं तांदळवाडी गाव आहे। त्या गावातला हा CCTV कॅमेऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। आणि हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जादूटोणा केला, त्या घरामध्ये लिंबू फेकले, नेमकं काय घडलं, राख पण फेकली, असं काही लोकांचं म्हणणं आहे। त्या गावात जाणार आहे आपण, थेट गावात जाऊ आणि खरा प्रकार काय घडला आहे आपण सुरुवातीला तिथं ज्या ठिकाणी घटना घडली, ज्या घरामध्ये लिंबू टाकला, सुई टाकली, त्या गावात तांदळवाडी गावात जाऊ आणि तिथंच जाऊन नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या गावातल्या महिला काय म्हणतात, प्रकरण काय घडलंय पाहूया थेट। चला। मामा कोणतं गाव आहे? तांदळवाडी। तांदळवाडी। किती लांब आहे का हे गाव? काय गावाचं आहे की? होय। ते काय झालं म्हणून गावात तुमचं? काय माहिती नाही काय झालं गाव? काहीतरी मॅटर झालंय म्हणजे बचत गटाच्या काय जादूटोणा नाही ते आम्हाला माहित नाही। आम्ही परगावचो, पुणे गावच्या? शेळकात आणणार आम्ही। हो, इथले कोण? तुम्ही इथले? नाही, इथलं कुणीच नाही। रसवतीवाली तिथले? ए मावशी, इकडे या। काय नाव इथले? जाऊ का तुम्ही? काय नाव आहे? बरं बरं बरं। काळे ते बचत गटाचं काहीतरी झालं वाटतं गावात तुमचं? काय तिकडं काय माहित नाही मला। मी आज रात्री पुण्याहून आली। काय झालंय काय माहिती आता तिकडं होय मामा? मामाला तर काय माहिती, मामा राहणार त्यांना काय आवड मोठ्या माणसाने काय का मामा? मग एवढं मोठं हॉटेल टाकलं की कुठला तिथे स्टँडवर जावा, सगळं माहिती होते स्टँडवर। स्टँडवरती गाव पुढे आहे इथे। स्टँडवर माहिती होते सगळं।
रस्ता आहे का मेन बचत गटाचा विषय कुठं आहे ते झाला ना काळे 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 इकडेच आहे का कुठं आहे ती वाडाचं झाड वाडाचं झाड कुठं आहे हा हां चला मग चला मग पुढे ग्रामपंचायत कुठं आहे तिकडेच आहे का चला वर्ग कुठं आहे हीच आहे का कुठं ठीक आहे ठीक आहे बरं दोस्ताने दिलेले किती दिले किती सगळे महिन्यात 30 लाख कुठं आहे मामा ती हे आहे का कुणाचं घर आहे ती तुमचं आहे का तुमचं घर आहे का ती बरं 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 काय नाव आहे तुमचं काय नाव आहे मध्ये कोणाचं घर आहे मध्ये जावा की पीडितच आहेत ते. थांबा थांबा तू मध्ये जा थांबा यांचं जाऊ दुसरं. होय गावामध्ये आली हॅलो हॅलो गावात आले कुठं टाकले तर तांदळवाडीत ह्या खिडकीतून टाकले तिथं एक आहे तो का तिथं एक खिडकीवर पण तो का तिकडे एवढे दोनच आहेत का ह्या खिडकीतून टाकले ह्या पलीकडे एक बाथरूम खिडकीतून एक टाकलं पण पलीकडे राखच टाकली ह्या खिडकीतून राख टाकली होती आम्ही अगोदर राखच पाहिली आणि परत माहित झालं आम्हाला की म्हणजे झाडून काढताना माझ्या सासूबाईला ती लिंब आढळून आली तिकडे एक पडलंय आणि इथं एक आहे इकडे काय म्हणलं बा? हा इथं एक आहे बघा विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय. मी आता कळंब तालुक्यातल्या तांदोळी गावात पोहोचलोय आणि या गावामध्ये जादू टोण्याचा प्रकार झाला असं खूप काही चर्चा झाली आणि हे जे गावातले लोक आहेत ते दहशतीखाली लोक आहेत असे विषय सध्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू होती म्हणून मी या गावात आलोय. मी तुम्हाला प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदा. आता मी याच गावात पोहोचलोय आणि जिथं ज्या घरामध्ये लिंबू आणि काही राख फेकली होती ते हेच घर आहे. आता जे फेकणारा व्यक्ती आहे त्याचा एक CCTV मध्ये तो व्यक्ती कैद झालेला आहे. त्याचा व्हिडिओ बघू आपण आणि त्याच्यानंतर या घरात आतमध्ये सुद्धा लिंबू आहे कसा आहे त्याचा पण एक व्हिडिओ केलाय तो पण दाखवणार आहे. मात्र इथं आजी आहे. तुमचंच घर आहे का ही आजी? ह्यांचं काय म्हणणं आहे बघ दाखवणार आहे मी. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्यूअर 3,45,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा
चला आता प्रकरणाच्या सगळ्या बाजू जाणून घेऊया. सुरुवातीला आपण तांदोळी गावामध्ये ज्या घरामध्ये हा प्रकार घडला त्या घराच्या समोर आहे मी आता, आणि हे आजी आहेत आजोबा आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं काय घटना आहे. आणि त्याच्यानंतर ज्या इकडे बाजूला पण सरपंच असतील या गावातले, महिला पण आहेत काही या गावातले, तिथं चौकामध्ये थांबलेले आहेत. मात्र सुरुवातीला ज्या घरामध्ये प्रकार झाला त्याच घराच्या समोर पोहोचलोय मी, ते बघणं गरजेचं आहे. आता आपण ह्या घरामधला एक व्हिडिओ बघू, त्याच्यानंतर इथं CCTV मध्ये जो व्यक्ती कैद झालेला आहे त्याचा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो पण दाखवणार आहे. आणि त्याच्यानंतर त्या महिला आहेत, काय म्हणतात महिला, त्यांच्यासुद्धा मी प्रतिक्रिया दाखवणार आहे. ज्या महिलेवर आरोप आहे, समोरची महिला जी कोण आहे तिच्याकडे सुद्धा जाणार आहे. या गावात सरपंच आहेत, सरपंचाची सुद्धा मुलाखत दाखवणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकारी काय म्हणतात त्यांची पण दाखवणार, आणि पोलीस स्टेशन कळंब इथल्या अधिकारी सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे. आपण सुरुवातीला या आजीची मुलाखत बघूया. काय आजी, काय नाव आहे तुमचं? मंगल श्रीधर काळे. बरं, काय घरामध्ये काय झालंय तुमच्या? राख टाकली हं. आणि लिंब टाकली. कुणी टाकली? कोणी टाकली ही ते CCTV वर दाखवले. हा, पण बघितलं का तुम्ही ती CCTV? बघितलं आम्ही, सगळ्या गावाला माहिती. कधीचा प्रकार आहे, कधी झाली ती घटना ही नेमकं? ही कधी झालेली? 22ला. हं. 22 जानेवारी का काय. काय काय होतं पडलेलं त्याच्यात? काय नाही, खिडकीतून राख फेकली होती आणि लिंब होती. रागपुडीमध्ये होती का रे, का अशी मोकळी होती? आम्ही अशी मोठी नटा फेकली होती, आम्ही धुवून काढली. हं. आणि लिंब किती होते? 2 बरं, काय होतं लिंबाला त्या? सुया होत्या. मग ती आहेत का घरात? हायता. आता व्हिडिओ केलायच की आम्ही, हो. बरोबर आहे. हा बरोबर. मग का भरवा लागले, असं का बरं केलंय तुम्हाला त्यांनी? ती चांगलं 30 महिलाचे तिनं पैसे बुडविले. तिने म्हणजे कोणी? ती सविता, काय तिच्या नवऱ्याचं नाव, सविता डिकले. डिकले. हं. तिनं गटाचे ही सगळे अशा बाया बांधून पैसे काढले आणि बुडविले. म्हणून ती कुठं काही सगळ्याच घरावर कोणाकोणाच्या राखा टाकल्यात. मग पुन्हा काय झालं? जाणाऱ्या बायले वापस माझ्याच तुझ्याकडे पैसे हे आहेत म्हणून भांडत होती. मग बाया म्हणल्या हिचं बघू. मग पुन्हा मला काही माहित नाही एवढं. बरं, हो बाबा, काय प्रकरण आहे बरं खरं? या पुढे खाली आज बरं जरा, काय विषय आहे, काय नाव आहे तुमचं काय नाव आहे? श्रीधर ज्ञानोबा काळे. काय आहे विषय? हे पैसे घेतले तिनं, कोणी? त्या सविता गटाचे फायनल सविता डिकलेनं. कोणाचे किती घेतलेत काय माहिती आहे? नाही दाखलं. बरं, हा मग पुढं काय? मग पुढं काय ती मागाय गेले की नाही म्हणती. मग काय करते मागे गेल्यावर? ती काय जादू ठेवण्याची भ्या दाखली. काय म्हणते? माझं तुमच्याकडे 2 लाख आहेत असं बोलती. बघा, बचत गटाचा विषय आहे. बचत गटाकडून एका महिलेनं पैसे घेतले आणि त्या महिला बचत गटाचे पैसे मागे गेल्यानंतर त्यांना करणी भानामध्ये जादू टोण्याची भीती घालून हे पैसे बुडवण्याचा प्रयत्न आहे, असं तुम्हाला म्हणायचं, बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. काय? पैसे द्यायचे नाहीत तिला, बुडवायचे. बरं, ते मी त्यांच्याकडे पण जाणार आहे. खरंच त्यांनी केलंय का किंवा काय झालंय, सगळं प्रकरण दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा. ती तर नाहीच म्हणती माझ्याकडे, नाही तर उलट तुमच्याकडेच आहे. बरं, बघू आता इकडे बाहेर चौकामध्ये जाऊ आपण. इथं महिला थांबलेल्या आहेत, ज्या बचत गटाच्या महिला आहेत. खरं प्रकरण काय आहे आणि काय घडलंय, त्यांचा कोणावर आरोप आहे, ही कशामुळे घडलं सगळं, एकदा आपण आज सगळा मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. आपण पलीकडे जाऊ. या चौकामध्ये नेमकं महिला थांबल्यात, काय म्हणतात बघूया आपण थेट. चला, बघा, ज्या घरामध्ये लिंबू त्याला लावलेल्या सुया आणि जे घर, तिथं आजी आजोबा होते घरी त्यांच्या, आणि मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. तांदूळवाडी गाव हे कळंब तालुक्यात येते आणि या गावामध्ये जादू टोण्याचा प्रकार खूप गाजला इथला. आता नेमकं काय घडलंय, कशासाठी घडलंय, खरं प्रकरण काय आहे, प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवणार आहे. इथं आता ह्या महिला आहेत, ह्या उभारलेल्या, ह्या बचत गटाच्या महिला आहेत इथल्या, याच गावातल्या, आणि नेमकं काय प्रकरण आहे आपण जाणून घेऊया. काय तुमचं काय नाव आहे? माझं नाव मधुमंजली संदीप काळे. बरं, कुठं राहता तुम्ही? तांदळवाडी मध्ये. बरं, काय प्रकरण झाले नेमकं? तिनं आमच्याकडून महिला, तिनं नाही, कोणी तिनं? सविता सचिन डिकले. मग काय करतात ते? त्या सचिव आहेत गटाची मी अध्यक्ष आहे. कुलस्वामिनी महिला बचत गट आहे आमचा, त्याची ती सचिव होती. मग तिनं आमच्याकडून बचत गटाचे लोन घेतले होते. सगळ्या महिलात मिळून आम्हाला ICICI बँकेने लोन दिले होते. त्यातले 2.5 लाख रुपये तिनं गोड बोलून घेतले आमच्याकडून. गोड बोलून म्हणजे पैसे. थांबा, तुम्ही या पलीकडे, या पलीकडे उभा राहा तिकडं.
गोड बोलून म्हणजे सगळ्या बायांना म्हणली मी तुमचे हप्ते भरते, मला द्या, मला पैशाची गरज आहे असं बोलून तिनं पैसे घेतले. आणि परत हप्ते भरायची वेळ आल्यावर 1-2 हप्ते भरले मग, आणि परत मग हप्तेच भरीना गेली. मग आम्ही आधीच आम्ही आमच्यावर स्वतःचे आमचे लोन पण तिला फायनान्सचे काढून दिलेले होते. आमचे सोनं ठेवून पण तिला पैसे दिले होते. आमचा विश्वास होता तिच्यावर. पण तिनं ते सगळेच हप्ते पण भरीना गेले, सोन्याचे बी भरीना गेली, आमचं पर्सनल लोन दिलेलं त्याचे पण हप्ते भरीना, ही बचत गटाचं पण भरीना गेली. म्हणून आम्ही तिच्या घरी गेलो. घरी गेलो कधी गेलता घरी? 25 तारखेला गेलतो. 25 तारखेला गेलतात घरी, डिसेंबर मध्ये 25 तारखेला. म्हणजे रोजच जात होता तसं तर, पण तिने हो हो म्हणायची, देते भरते, माझ्याकडे पैसे नाहीत, परत भरते. परत तर 2 वेळेस आम्ही पैसे मागायला गेलो की निघूनच जायची. आणि परत मी 1 वेळेस गेले तर माझ्या अंगावर विटा फेकल्या आणि म्हणली कशाचे ग तुझे पैसे, मी पैसे भरत नसते, तुझे पैसेच नाहीत माझ्याकडं, माझेच तुझ्याकडे पैसे आहेत असं म्हणायला लागली. आणि म्हणली तू जर आता इथून पुढे जर माझ्या घरी आलीस तर तुझ्यावर मला करणी भानामती, ती माझ्या अंगात देवी आहे, तुला तुझ्या घराचं म्हणजे वंश बुडवीन असं म्हणू लागली. करणी बारामती म्हणजे काय प्रकार आहे? म्हणजे लिंब टाकणं, राख टाकणं असा प्रकार आहे. येते का करायला तिला? तिलाच माहिती, पण तिच्या घरी येतात, ती शिकती असं मला वाटतंय की 2-3 जण कंटिन्यू तिच्या संध्याकाळी 12-1 वाजेपर्यंत ती नदीत जाती, दिवे लावती, कुणाच्या घरी राख टाक, लिंब टाक, गाड्याची पूजा कर, दूध डेअरी असली कुणाची तर त्यांची पूजा कर, असा प्रकार करते ती. तुमची दूध डेअरी आहे का? नाही, ह्यांच्या घरी आहे. मग हे काय वाटतं, कशामुळं हे सगळं घडलं कसं काय? मला वाटते ती पैसे तिला भरायचे नाहीत गावातले, तिनं बरेच 30-40 तरी लाख रुपये तिनं घेतलेत. म्हणजे प्रत्येकाचा आता भीतीपोटी बाया बाहेर येत नाहीत, सांगत नाहीत की ती जादूटोणा करती. मग आम्हाला पण बोलत नाहीत, ती म्हणतात तुम्हाला जर आम्ही बोललात तर ती आमच्यावर बी जादूटोणा करणी भानामती. विश्वास बसते त्या जादूटोण्यावर? माझा विश्वास नाही, पण मी माझ्यावर जर म्हणजे माझ्यासोबत जर काय करत असली तर मला काय प्रॉब्लेम नाही. पण माझ्या लेकराचं नाव घेतलं, तुझा वंश बुडील, मला 10 वर्षानंतर मुलगा झालाय, मग त्याच्यावर जर वेळ आली, त्याच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर मी सहन करणार नाही. म्हणून मला भीती वाटायला लागली. तक्रार केली कुठं? आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती, पण त्यांनी काय आम्हाला माझी पर्सनल तर घेतलीच नाही. एक तक्रार घेतली आमच्या सगळ्या महिलांची मिळून, पण ती FIR काय वगैरे फाडला नाही, नुसता अर्ज ठेवून घेतला. काय म्हणले तुम्हाला? ते सकाळी गेले की संध्याकाळी या, संध्याकाळी गेले की सकाळी या, आणि आम्ही गेलात तर आमच्या समोरून निघून जायचे. मग मी म्हणलं माझ्या घरात लिंब सापडले, फुटेज आहे म्हणलं, तुम्ही पाहिला तरी या. तर ती म्हणले त्या लिंबाचं लोणचं करून खा. कोण म्हणलं? सर म्हणले, पोलीस लोक म्हणले तिथली. कोण, नाव माहिती आहे का तुम्हाला? नाव नाही माहित मला नाव. बरं, असं मग तुम्ही काय म्हणलं त्यांना तसं म्हटलं? मग आम्ही काय निघून आलो, आम्हाला तिथं थांबूच दिना गेले, ते जा घरी, आम्ही बोलवून तवाच या. असं बोलायला काय लागले. वाटतं तुम्हाला काय व्हायला पाहिजे? आम्हाला आमचे पैसे तर गेलेत, आमच्यावर ती काय प्रकार करते, जादूटोणा बी करते. मला फक्त की आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आमची बी चौकशी करावी, आमच्यावर बी ती आरोप घेते, त्यांनी आम्हाला पण समोर घ्यावं, तिला पण समोर घ्यावं. आणि आमचे पैसे आम्ही कोण शिवतय, कोण झाडून काढतंय, कोण शाळेत भात शिजवतंय, कोण शेती करतंय, असं मोलमजुरी करून सगळ्या बायकांचे पैसे आहेत. आम्ही काही श्रीमंत नाहीत, आम्ही कोणीच श्रीमंत नाहीत. आम्ही सगळे करून कष्ट करून पैसे साठवून केलेले दागिने ही होते आमचे. काय आमच्याकडे काही कुठली प्रॉपर्टी नाही भरपूर तिला पैसे द्यायला. आणि गावातल्या बऱ्याच बायाचे पैसे तुम्ही आम्ही फायनान्स मध्ये गेलतात. ते सरांनी सांगितलं होतं, सकाळी फोन आलता पोलिसाचा की ट्रीटमेंट ही वगैरे आणा म्हणून, मग ते ट्रीटमेंट काढायला गेलो. तुम्ही तिला त्या महिलेला पैसे देताना काय त्यांच्याकडून लेखी घेतलंय का? पुरावा काय तुमच्याकडे नेमका? आम्ही विश्वासापोटी विश्वासानच पैसे दिले. तिला पुरावा काय नाही पुरावा, पण तिनं असं रेकॉर्डिंग आहे मान्य केलेली की पैसे आहेत तुमचे, देऊन टाकते पैसे, आणि व्हॉट्सअपला पण बोललेली आहे. काय म्हणून बोलले ते? मी म्हणलं माझे दागिने आणि कानातलं ही कधी सोडून द्यायचं गळ्यातलं, तर ती म्हणली देते मी माझ्याकडे पैसे आल्यावर, कुठलं तरी उचलून फायनान्स. म्हणजे तिचा अर्थ की आणि कुणाला तरी फसवायचं, त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग आमचं सोडून आणायचं. तिनं तसंच करीत आली, एकाचं घ्यायचं आणि ती देण्यासाठी पुन्हा दुसऱ्याचं घ्यायचं, पुन्हा ती घेण्यासाठी तिसऱ्याचं घ्यायचं, असं करीत आलेली आहे. मग आता काय व्हायला पाहिजे?
आता मला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस प्रशासनानं पण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यांनीच आम्हाला गावातल्या लोकांना पण सगळ्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आमची साथ दिली पाहिजे. पुढे काय करणार तुम्ही आता? पुढे जर आम्हाला न्याय नाही मिळाला, आमच्यावर कुणी लक्ष दिलं नाही, तर आम्हाला आत्महत्या करण्याची शिवाय काहीच पर्याय नाही. कारण आम्हाला कुणाचीही साथ नाही आणि आमच्याकडे रोज 30-40 माणसं पैसे मागण्यासाठी येतात. कारण आम्ही ती लोकांचे पैसे घेऊन तिला दिलेले होते. बचत गटाचं काय नाव म्हणलं? कुलस्वामिनी महिला बचत गट. अच्छा, तुमच्या बचत गटाचं काय नाव आहे? आम्ही दोघे एकाच गटामध्ये बरं, काय करता तुम्ही? तुम्ही सचिव आहेत का? मी सचिव कोण आहे? अध्यक्ष आहे आणि तिनं सचिव आहे. कोण सचिव आहे? सविता सचिन डिकले. मग तुम्ही सचिवाला एवढं कसं काय विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना? सर, विश्वास तर होता. मागून 6 वर्षापासून ती घेत आली आणि फेडीत आली बचत ना. गटाचे सचिव आहेत ते? हा, सचिव आहे. तुम्ही आता एवढे पैसे दिले, सगळं झालं, असं कसं काय दिलं? प्रूफ काय आहे का तुमच्याकडे? त्याचा काय प्रूफ आहे? प्रूफ आहे माझ्याकडे. तिनं मान्य केलंय की मी कुलस्वामिनी महिला बचत गटातले पैसे घेतलेत म्हणून. आणि आता नाही म्हणते उरपाटे माझ्यावर आरोप घेते. मी तिचा आरोप एक बी मान्य करत नाही आणि मी खरंच काय आरोप बोलते. येतो तुमच्यावर? ती 5 जणीचे महिलांचे पैसे मी घेतलेत. मी 1ही रुपया घेतलाय. गावात कुठेही विचारा, मला कधीच 1 रुपयाची बी लोन काढून पैशाची गरज कधीच पडली नाही. त्यांना पैसे देताना तुम्ही पैसे कसे दिले? पैसे सगळ्या महिलांनी मिळून पैसे दिले. तर कुणाच्या नावावर दिले, कुणाच्या काढले पैसे? तिच्या स्वतःच्या नावावर पण दिले, तर माझ्या पण दिले, तर आणखीन 3 महिलांच्या नावावर तिला पैसे दिले. तर आणि ती आता मान्य करत काय नाही. पुरावा तुमच्याकडे? तिनं माझ्याकडे रेकॉर्डिंग मध्ये बोललेली आहे ना ती. दाखवा बरं. परवा दिवशी ती म्हणली असते त्यांनी कसं काढून घेतलं तसं मी बघा, ऐका सगळं. त्यांच्या डोक्यातच आला असतो. पण आता गाडी ऐका की मी तर काय व्याजानं नव्हते दिलेले पैसे, नाहीतर तसेच दिलेले होते. काय आवाज आला काय तर म्हणलं व्याजानं नव्हते दिलेले पैसे, मी तर तसेच दिले होते महागुणचे पैसे. मी तुम्हाला कुठं काय म्हणायले? हा, आणि हो का, तुम्ही काही करू नका, शांत डोकं ठेवा, काहीच उपयोग नाही असल्याचा. मी काल काय म्हणले म्हणजे काय ऐका, मी बागात गेले, तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्या सारखं मी सांगायले, तुम्ही ऐकू वाटत नसलं तरी माझं कळत ऐका. मी बागात गेले, नवऱ्यानं माझ्या घर लावलं, धनश्रीला म्हणा घर कुणी उघडीलं अशी घेतो म्हणला तरी हिनं धारून येऊ दिलं नाही. आहो, आणि नवरा माझा घर लावून झोपला म्हणून बरं झालं. माझा नवरा जर मिळाला असता तर मला हिला काय करायचं होतं? हिचे लाख रुपये काय माझ्याच्यानं देणं झाले नसते. देणं होत होते तुमचे, देणं आणि बी होणार आहे, त्यात काय नाही विषय. तुम्ही पण मला ती काय म्हणली, लोकांनी प्लॅन करता येते, मला प्लॅन करता येत नाही का? मला येताना काय म्हणली आणि एवढं पण काय म्हणली ऐका, म्हणली तुम्ही मी म्हणलं हो का, मला ती तरी म्हणते ना, तर मी तरी म्हणतोय की गाडी कुणाला दिली, तर म्हणती माझ्या घरात तहच चालू आहे की म्हणती. म्हणूनच मग लाव का तिच्या नवऱ्याला फोन, माझी गाडी ठेवून घेतली म्हणून. बाबा तुमच्या हिशोबानं काय करायचं ते करा, पण असले वाढत्यात कमी होत नाही का? मग तिला कळून का सांगा बरं. मी किती काय म्हणली असं म्हणलं, त्या फिनवून नेली म्हणलं रानातल्या गाडी, काय सांगू म्हणताय. मग आता मला तुमचे ऐका, मालक ती रिद्धीचा झटका आलाय म्हणून रिद्धीला बघायला आला हो आम्ही लगेच. आला तिला दोनदा झालंय, आता ही दुसरी बारी. डोकं ठेवा, ऐका, काहीतरी ह्याच्यातून विलास काढू, कुठलं तरी बँकेचं घेऊन मी हुडकीते, कुठल्या बँकेचं भेटतंय कुठल्या नाही, पावत्या तयार करू. अण्णासाहेब साठे तुम्हाला उस्मानापर्यंत बातपर्यंत जाऊ, मी मध्ये फाईल केली का तिथपर्यंत जाऊ, बघू आणि ही मिटवू. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो मी बागात होते, माझ्यापाशी दावा होतं, मामी लग्न होऊन आलेल्या होत्या वंदना मामी, त्यांनी कुणीतरी सांगितलं की तिकडे गेली, कुणी सांगितलं बघा महाराच्या उशीनं त्या मुशीवाल्या की दावा इकडे गेली. मी बी ऐका, मी बी कशामुळे तुमच्याकडून पैसे घेतले तुम्ही ऐका, फक्त तुम्ही म्हणला होता 3 दिवसात मी पैसे देते. माझा तर आधीच तुमच्यावर विश्वास नव्हता, पण मी तरी पण टाकला आणि 3 दिवसात तुम्ही 3 बी दिवस झाले, 4 बी दिवस झाला, आठवडा बी झाला, तुम्ही माझे पैसे देणं गेला म्हणून मी काढून घेतले पैसे. आता पूजाचं लग्न जमलंय, उद्या मला सासरीने घरात माणसं बोलविली, मी काय करायचं होतं सांगा, म्हणून मी तसं केलं. आणि बरं ती झाकरीत होतं ना, दोघीतच माहित होतं, पैसे दिलेले बी तुम्हाला कुणाला माहित नव्हते आणि मी घेतलेले बी माहित नव्हते. अहो पण ऐका की एवढं धाडशी बाई, गाडी मला म्हणते गाडी पैसे द्या मग गाडी देते, आणि म्हणजे ताई गाडी माझ्या हातातून नेली, म्हणली पैसे आणाय पाठवते, त्याला द्या चावी, मी चावी दिली व, आणि पुन्हा मी म्हणलं कसं येईना गेलाय व, कसं येईना गेलाय व, त्यांच्यात
ऐका की कसंही नाही गेलाय मी बस स्टँडवर म्हणजे ताई जनावरांनी आरडले मी खाली झोपले वरडले किती काय केलं तिला बाजार फुटला नाही मला नवऱ्याची भीती नवऱ्याला चित्र वाटेल काहीतरी म्हणून आणि बागात आले घरी आले तर नवऱ्याने माझ्या घर लावून घेतलं होतं तिच्या काळजातच पाणी झालं बघा पेलेलं होतं आणि झोपले होते आतून कडी लावून उघडीला गेले बापूला बोलिलं करतो पप्पाला बोलिलं सगळे गडी माणसं त्यांना दरवाज्यावर वाजवलं तेव्हा ती निषेध थोडं सावध झालं दारूच्या निषेध जर काही केलं असतं तर ना किती माझ्या जीवनाची ही केली ग्रहदशा झाली असती व नुसतं मला तिने टेन्शन दिलं बघा अहो आमची ताईडी बोलली व म्हणली आम्ही फक्त सोमवारपर्यंत वेळ द्या तर म्हणते आज ती द्या सोमवारीच द्या की मग पैसे सोमवारीच देते गाडी त्यांनी बी तसं नसतंय करायचं तुम्ही बी काय करा आता जाऊ द्या झालंय ते झालंय वाढवीत बसू नका पैशाचा मेळ लावा तीन काय घेतलंय ते देऊन टाका तुम्हाला माहित नाही त्या मला अहो तुम्हाला माहित नाही काल येऊन माझ्या सासू देतात मला भांडून गेल्यात त्या का तुम्ही ती बिशीच मी आता सासूची बिशी उचलिणार आहे म्हणून हा तुम्ही डायरेक्ट म्हणायचं तिची सासू आलेली नाही तिची सासूच उचलिणार मी तसंच म्हणलं की हा तुमचा लय विश्वास होता म्हणायचं मग घ्या घेतलं तसं का मग गाडीचं त्यांनी तसं करायचं असते का तुम्ही सांगा म्हणजे ताई नाही मी काय हळूहळू हे मिटतच होतं काय मिटणार नव्हतं असं ती काय म्हणली ताडी मग तिनं जर फाशी घेतली तर तुमच्यावर येऊन तरी उद्या म्हणली रेकॉर्डिंग मध्ये आहे ती काय म्हणली येऊ द्या माझं द्यायला लावा मग मी देते गाडी म्हणजे पाजर असा कसाच फुटला नाही आपण तर हो का तुम्ही तिकडे गेला इथं हप्ते भरायचे माझ्या तर नावावर एवढं मटाली आहे तुमच्याकडं माझं तर डोकं भरमिष्ट झालंय आहो मला रात्रभर झोप नाही आपण तुम्हाला माहिती मी बुडवीतच नाही कोणाचं बुडवीत नाही ते झालं पण बुडवीत नाही हे झालं पण तुम्ही काय करायला तुम्हाला सांगते खरं माझ्याकडलं घ्यायला त्यांना द्यायला त्यांच्याकडलं घ्यायला त्याला तुम्ही कमाई तुमची रुपया बी नाही म्हणून ते वाढायले ही मी तुम्हाला 3 दिवस झालं सांगते परवा दिवशी बी आपण दोघी सोबत होता त्या दिवशी मी तुम्हाला हेच सांगत होते की तुम्ही कमवा काहीतरी कमवा तेव्हा तुमचं सुटणार आहे मिटणार आहे तर तुम्ही काय त्याला तसं करायला नाही ताईकडे 3.5 लाख रुपये आहेत 15 तारखेला तीच विचारते तुमच्या बहिणीकडे मी तुम्हाला काय म्हणते पहिल्या दिवशीपासून तुमच्या बहिणीकडे असले तर असू द्या तुम्ही काय बी करा इकडं पण तुमच्या बहिणीला त्या 3.5 लाखाचं वरच्यावर पैसे द्यावे लागतात का नाही तुम्हाला हप्ते भरायला त्यांच्यासाठी आज तुमच्या जीवाला फाशी आहे आहो त्यांनी 1.5 लाख रुपये दिले नाहीत का गटाचं ते दिलेत ना दिलेत ती गटातलेच दिलेत आपल्याच गटातले दिलेत आणि त्याच व्याज तुम्ही भरता की मग हो ना हो मग ती म्हणते काय करा त्यांना बी समजून सांगा तुम्ही बी पण तुम्ही काय करू नका हो का पैसे काय आम्ही भरताल पैसे येतील बी जातील बी त्याचा विषय नाही जीव येणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा आणि नवऱ्याला बी समजून पोटात शिरून त्याला जवळ घेऊन समजून सांगा त्याचं तर माहिती तर चांगला असता तर मजा एवढं झालं म्हणून तुम्हाला मी पहिल्याच पासून म्हणते अहो नवऱ्याला कळू द्यावं लॉकडाऊन बद्दल की 3 वर्ष तुम्ही त्याला बसून खाऊ घातलंय तेव्हापासून त्यानं रुपयाची तुम्हाला काय दिलं नाही हाय काही करते द्यायला त्याच्यामुळे हे सगळं झालंय पुन्हा आणखीन वाढलंय काय नाही आता झालंय सगळं कमी एक अर्धा पाऊण तासाला निघणार येणार का त्यांना फोन यायलाय ना ते हे झालंय डांबर गरम करायचंय आज जण उद्या कुठं आहे जण साईड चालू बाकीचे 500 रुपये आणि ती पण येतानाच घेऊन येते तुमचं ते 80 तर बरं चालतंय हो काय नाही ठेवू का हो हे कधी केलं होतं रेकॉर्डिंग ही आम्ही केलं होतं बघा ती पळून हे प्रकरण उघडकीस आलं पळून गेली ती पैसे मागाय लोक चाललेत घरातल्या लोकांना माहित होईल म्हणून ती 7 दिवस इथून पळून गेली ज्या दिवशी पळून गेली त्या दिवशी फक्त माझा फोन उचलला तिनं कुणाचाच उचलला नाही गावातून आणि ती रेकॉर्डिंग मी ती करून घेतली होती मग आता काय तिनं भरावेच लागतात पैसे नाही म्हणली तरी ही प्रूफ आहे नाही 2 महिने पण झालं नाही या रेकॉर्डिंगला ह्याच्या तारखेचा इथं
ज्या दिवशी मी रेकॉर्डिंग केली ही तारीख तर राहणार आहे ना ह्याच्यावरती. किती खोटं बोलले आणि काही झालं, 80-80चे पैसे बचत गटाचे पैसे तिला भरावेच लागतील. तिला मी सोडणार नाही पैसे घेतल्याशिवाय. आणि तिनं खोटा आरोप आणि उरपाटे आरोप लावले तर मी थांबणारच नाही. मी कुठवर बी जाईन, मी उपोषण करीन, पण पैसे तिच्याकडून घेतल्याशिवाय राहणार. आणि तिच्या खोट्या बोलण्याला काही अर्थ नाही, ही तिनं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघा महिलांना कशी फसवणूक झाली त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा दाखवले. तुमचं काय आमच्या बी महिलेला झाले किती मगाच? आता काय अजून सोन्याचं ते? मग ते सोनं ही घेतलेलं आहे काढून, आणि ते बी सोनं घेतलं, सगळं झालं. ह्याच्यात काय ह्याच्यात हे दाखवा. त्याच्यामध्ये ते माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलंय काय की 1,60,000 रुपये माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलंय त्यांनी. घेतलेत का तुम्ही? हा नाही, ही बाईट सांगितली, आणि काय? तिथं जाऊन तुम्ही बघायचं चौकशी करून. ह्याच्यात काय रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. कशाचं? स्विच ऑफ आहे फोन. तिकडे यावं मावशी, या. फोन आहे दिलेलं कशामुळे? पैसे नाही दिलेले किती दिलेले? त्यांच्याकडे 1,60,000 आहेत आणि त्यात समर्थ ज्वेलर्स कशी त्यांनी समोर न्यायचे की मी. नवऱ्याला दिलेत का? हो, त्यांनी बोलून की फक्त माझ्यासमोर. त्या आधीचा तर विषय नाही त्या पैशाचा, त्याचं तर माहिती, त्याचं तर काहीच नाही. मला ती तुमच्याकडे आहेतच, पण महागून त्यांच्याकडे 1,60,000 रुपये घेतले. तर मग त्यांनी बोलव की मी समोर सांगते की फोन पे केलेले नाहीत, पण सोनाराचेच पैसे दिलेले. मी ह्यांनी मला बिगर नवऱ्याला तुझ्या फोन लावून मी बोलते त्याला. मग सकाळी येईल की मी बोलते की, आणि मला कसं विनाकारण ती देईल? नाही ना, विण्याचा कसा असं घ्यायचं. पुन्हा आणि करून घरी सांगू नका वहिनी, घरी सांगू नका वहिनी, तुम्ही मी व घरी सांगू नका. तुम्ही दिलेलं तुमच्याकडे 30,000 ते का आधीचे आहेत का पैसे? तेवढे पैसे द्या, तुमचं सोनं लगेच. किती आहेत? 30. काय सुविधा ताई, कुठलं 30 आहेत? आणि मग कायच देत होता तुम्ही मला तिथं ह्याला? हप्ता उचललेला आहे. हप्ता तर एक दिन आहे बघा, हप्ता एक दिन आहे. हप्ता एक होता, ती हप्ता मला काय सांगू नको, पण पैसे माझे दी, मी तुझा हप्ता बी बोलते. होय, काय सांगाल? तुम्ही पण आहेत हा, मी पण बचत काय गटामध्ये. करता तुम्ही? काय नाही, मी शेतीच करते. बरं, काय झाला विषय? काय नाही, गोड बोलून तिनं आम्हाला असंच फसवलं. कुणी? सविता सचिन डिकलेने. आणि मी शेतात काम करीत होते, तर शेतात यायची ती, मला ह्या गटातले पैसे दे, फायनान्सचे ही म्हणून. मग 2 ठिकाणचे माझ्या नावावरले फायनान्स मधले तिने पैसे घेतले. आणि पुन्हा कळममध्ये बी गळ्यातलं सोनं ती म्हणली मला कार्यक्रमाला जायचंय, मग तिने माझ्या गळ्यातलं सोनं मला म्हणली ती कार्यक्रमाला जायचंय म्हणून. मग मी तिला सोनं दिलं. मी मला कधी देणार आहेस? तर ती म्हणली मी 2-4 दिवसांत तुझं सोनं परत देते. कार्यक्रमाला जायचं म्हणून तुमच्याकडून घेतलं? कार्यक्रमाला जायचंय म्हणून. किती घेतलंय? 2.5 तोळ सोनं आहे. बरं, मग किती दिवसाची घटना आहे? 2 महिने झाले. मग पुन्हा मागितलं नाही का परत? मागितलं, आम्ही रोज जायचो घरी, पण ती आज देते उद्या देते. आणि ती एवढं करायची. घरचे माणसं आले का, ते घरचे माणसं नसली का तर हो म्हणायची, आणि घरचे माणसं गेले का तर ती लगेच चिमटा घ्यायची त्या व्यक्तीला, त्यांच्या घरातल्या माणसाला, की तुम्ही इथंच बसा, ही मला मागत आहेत म्हणून. म्हणजे घरचे माणसं बी त्यांच्या सपोर्ट द्यायचे तिचे. हा, मग आता पुढं आज काय प्रकार झाला? आज आता आम्हाला जायचं होतं ह्याला पोलीस स्टेशन मध्ये. पोलीस स्टेशनला गेलते का तुम्ही ह्याच्या आधी? हा, गेलतो ना आम्ही. काय झालं? आमच्या काय- व्यवस्थेत आम्ही केस काय दिलेली. म्हणले? काय नाही, हो आज उद्या या, आज उद्या या करीत करीत आम्हाला त्यांनी इतके दिवस लांबविलं. आणि आज फोन यायला लागला की तुम्ही या म्हणून. आम्ही मीडिया बोलून ते तुम्हाला ही केलं, त्याच्यामुळं आम्हाला आज फोन आलाय. मग काय गेलते का तुम्ही आज? नाही, आता आम्ही नव्हतं गेलेलो, आम्ही इथंच आलोत होय, गावात. तुम्ही तुमचा कोणता बचत गट आहे? मी गटात नाही, मी माझं सोनं घेतलं तिनं माझ्या तोंडावर काहीतरी फेकून. म्हणजे तोंडाला काहीतरी लावलं, ती आली माझ्या तोंडावर अशी माया इकडे केली. अलीकडे इकडे या इथं. काम- काय नाव काय तुमचं? माझं सिंधू किसन माने. बरं, काय प्रकरण आहे? तुमचा काय विषय? ते सविता डिकले आली, तिनं काय माझी माया केल्यावर केली. मग तिनं माया केल्यावर मला काही समजलं नाही. मग तिची मी दिवसभर गाय राखली 3 वाजेपर्यंत. पुन्हा तिनं मला कळमला नेलं. मग कळमला नेल्यावर सोनाराच्या इथं माझं दागिने ठेवले, अंगठी, गंटन, शिवणपीस. मग त्याच्यावर माया केली म्हणजे नेमकं काय? कुठं मला नीट सविस्तर सांगा ना, काय घडलं प्रकरण नेमकं? कुठं झालं? ती कुठं किती झालं, शाळेवर काम करीत असताना ती आली माझ्याकडे सकाळी. किती दिवसाची घटना आहे? किती दिवसापूर्वी? 28/11. 28/11 त्या महिन्यामध्ये. मग पुन्हा तिनं मला कळमला घेऊन गेली माझं, मला टमटम मध्ये. आणि पुन्हा तिनं सोनं बिनं घेतलं. मग तिथं बसली, त्या सोनारची तिची ओळख होती, माझी काही ओळख नव्हती सोनारची माझी त्या. मग तिथं माझं अंगठी घेतली, माझं गळ्यातलं घेतलं, पुन्हा घरून पैसे नेलं. आणि जेव्हा ती सगळं माझं हे झाल्यावर मला कळालं की माझं सगळंच तिनं घेतलं म्हणून. असं कसं काय? म्हणजे तुम्हाला मला समजलंच नाही. जेव्हा टमटम मध्ये कसं गेला तुम्ही?
तिनं नेलं मला टमटम मध्ये आणि तोंड बांधायला लावलं. मी असं कॅरी बॅग मध्ये स्टॉल ठेवला तर मला म्हणली टॉल नाही का आणला. मी मला आणलाय. मग काय शोला असते का, बांधा ना. मग मी म्हणलं नग मला नाही, ती गोमटाले होते. तर म्हणली इथं पांड्या बघन म्हणली, ती तिचं सासरा आहे पांड्या. आणि पुन्हा मग मी आता मागाय गेले, म्हणलं चला की सोनाराचं ती पैसे द्यायचेत, म्हणलं यस देते म्हणली. तर मग मला म्हणली जा, माझं डोकं उठवू नको. मी म्हणलं कशामुळे ठेवताना मला नेलं तुम्ही माझं. तुम्ही सोनं ज्यावेळेस ठेवलं तिनं त्यावेळेस तुम्ही स्वतःहून काढून दिलं की तिने उपसून घेतलं हातातलं? उपसून नाही, तिनं मला काय केलं ते मला कळलं नाही. मी नुसतं जाऊन बसले सोनारच्या इथं आणि तुमच्या हातातली अंगठी तुम्ही काढली का त्यांनी काढली? काढली. मला काही समजलं नाही. जेव्हा माझ्या डोळ्यावरलं सगळं गेलं का तेव्हा संध्याकाळी मी रातभर रडत बसले. मला काही समजलं नाही. मग मी आता एक 10-15 दिवस झालं तिच्याकडे गेले की माझा प्रकार ज्यावेळेस घडला त्यावेळेस तुम्हाला मग तुम्ही शुद्धीवर आलात? शुद्धीवर आले, पण ती बेशुद्ध झाला होता का तुम्ही? बेशुद्ध नव्हतं. मला काही कळत नव्हतं ती हा. कुठं मला हे केलंय ती सुद्धा नाही. फक्त द्या म्हणलं की दिलंय. आणि पुन्हा मग मी तिच्याकडे गेले, म्हणलं सोन्यावाल्याचे पैसे द्या चला. तर त्या दोघी सासूनांना माझ्या पायावर पाणी फेकलं. हो का बघा, जा नाही तर तुला सगळा सांगितलं. प्रकार झाले तुम्ही तक्रार दिली का पोलीस ठाण्यात? गेला तर आम्ही लय वेळेस, पण ते घेतलं नाही. आम्हाला सकाळी या संध्याकाळी या केलं तरी आम्हाला काय काय म्हणतो ते पोलीसवाले? काय म्हणायचे, तुम्ही आता आमच्याकडे असं असं आहे, तुम्ही जावा सकाळच्याला या. पुन्हा सकाळी गेलं 10-11 वाजता म्हणले की संध्याकाळी या म्हणायचे. मग त्यांनी काय आमच्याकडे काय हेच केलं नाही. यायचे जायचे, आम्हाला काय तिथं थांबून दिलं नाही. अच्छा. हा. मग आता पुढं मग माझा मुलगा म्हणला आई करणी मानामितीचा विषय काय आहे नेमका? करणी बघा, तिचा लिंब नारळाला ती दाबणं बिबणं गुपसून ठेवी ती कोण? सविता सचिन डिकली. मग तुम्ही विचारलं नाही का कशाला करता असलं म्हणून? काय कशाला आम्हाला माहित नाही. ह्यांचं जेव्हा हे केलं तेव्हा माहित झालंय आम्हाला. इकडं या कॅमेऱ्यात दिसलं तेव्हा वाटलं की ती टाकती म्हणून. तुम्हाला अगोदर माहित नव्हतं? आधी माहित नव्हतं. टाकायचं आम्ही झाडू मग आता मारतो. कसं माहित झालं पुन्हा मग लगेच? कसं म्हणजे इथं ह्याच्यामध्ये दिसलं ना कॅमेऱ्यामध्ये, म्हणून लिंबाचं तुम्ही नारळाचं म्हणताय ते प्रकार कसं झालं म्हणजे इथलं बघितल्यावर वाटलं की खरंच हीच टाकती म्हणून. तुम्हाला आता त्या अंधश्रद्धेवर विश्वास आहे का? आहे ना. आहे. हा. मग आम्हाला काय बी घडत चाललंय. मला माझा मुलगा फाशी सुद्धा घ्यायला लागला होता. तुमची काय मागणी आता? माझं आमचं काय असून ती आमचं आम्हाला दिलं पाहिजे. बघा इथं तांदोळी गावामध्ये जादू टोण्याच्या प्रकारावरून वाद निर्माण झालाय. बचत गटाच्या महिलांचे पैसे घेतलेले आहेत. आता ते पैसे परत देण्यासाठी ते जादूटोना करीन असं ते महिला ते जी समोरची आहे ते असं ह्यांना धमकावण्याचा प्रयत्न करते. धमकावलेला आहे, पाणी टाकलं यांच्या अंगावर. ह्यांचं तर सोनं घेतलंय बेशुद्ध करून असं त्यांनी सांगितलंय आपल्याला. पण प्रकरण काय खरं दाखवणार आहे म्हणजे नेमकं काय? माझी कोणाची इथंच काय ओळख नाही. दूध का दूध, पाणी का पाणी, प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवू. काय वहिनी काय म्हणता? इकडे असं इकडं आपला कॅमेरा असं दिसते. या इकडं. काय नाव आहे तुमचं? संयोगिता उतरेश्वर पांडवळे. बरं, काय करता तुम्ही? शेतात मजुरी. अहो थांबा, मागे जाऊन इकडे या ना. इकडं तसं का पळायला लागला तू? इकडे या, इकडे कॅमेरा आहे. जसं आहे तसंच दाखवू आपण. इकडे बघा. हा, मला सांगा आता काय प्रकरण आहे तुमच्या गावात घडलं नेमकं? आमच्या गावामध्ये कॅमेरा आपला इकडे सर बघून बोला. सर मी 12 डिसेंबरला माझ्या घरी आली होती. कोण? तिनं म्हणू नका, नाव घेऊन बोला. सचिन डिकले 12 डिसेंबरला आमच्या घरी आली होती हा. आणि मला म्हणली माझ्या आजीचं आणि आईचा ऍक्सिडेंट झालाय, मला पैसे पाहिजेत. मग तसं म्हणल्यानंतर मी दिले तिला पैसे आणि नंतर 25 जानेवारीला आम्ही मागाय गेलात 25ला. तर तिनं आम्हाला इटा फेकून मारणे, हे धमकी देणे असं प्रकार केला तिनं आमच्यासोबत. तुम्ही किती बाया होता? आम्ही 3 जणीच होतात. बरं, मग काय झालं? इटा फेकल्यावर तुम्ही कोणाला सांगितलं गावात सुरुवातीला? गावात आम्ही सांगितलं नाही, पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेला तर आम्हाला असं हानमार करायला लागली म्हणून. बरं, मग काय झालं पुढं? परत त्यांनी आमची काही दक्षता घेतली नाही, कंप्लेंट घेतली नाही आणि आम्हाला म्हणले उद्या परवा असं रोज टाळाटाळी केली. आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही म्हणलं हे असा प्रकार आहे, दिवे वगैरे किंवा नारळ असे टाकायला म्हणजे आम्ही प्रकार बघितला. आणि आम्ही खेडेगावातल्या महिला असल्यामुळे आम्ही ह्या गोष्टीवर आम्हाला थोडा असं भरोसा वाटतंय, कारण खेडेगावात असं असतंय. आणि आम्ही नंतर तिच्या इथं गेलात, आम्ही सगळ्यांनी ठरवलं, सगळ्या महिलांनी, की आपण जाऊन तक्रार देऊया. आम्ही तक्रार दिली पण आमची काही दक्षता घेतली नाही. काय म्हणले पोलीसवाले? पोलीसवाले म्हणले ते लिंब वगैरे टाकलेलं आहे, त्याचं ज्यूस करून प्या किंवा शरबत करून प्या किंवा लोणचं घाला असं आम्हाला म्हणले. तुम्ही काय म्हणला त्यांना? आम्ही तसंच रिटर्न माघारी आला. तुम्ही पण होतात का? हो. काय नाव आहे तुमचं? शिला चंद्रकांत डिकले. बरं, मग काय प्रकरण झाले?
काय नाही सर, तिने अगोदर सविता सचिन डिकलेनं काय केलं, अगोदर कधीतरी ते लिंब बाहुल्या वगैरे टाकल्या, पण आम्हाला काही त्याच्यावर विश्वास नव्हता आणि आम्हाला माहित नव्हतं कोण टाकते नेमकं, म्हणून आम्ही त्याला जरा थोडं दुर्लक्ष केलं. आणि एके दिवशी ह्या माझ्या मैत्रिणीच्या इथं टाकलं, CCTV कॅमेऱ्यात दिसलं आम्हाला. 22 तारखेला टाकलं होतं आणि 23 तारखेला आम्ही पाहिलं, ते बघितलं. मग त्याच्यावरून आम्हाला वाटायलं की आमच्या बी घरी तेच टाकलंय म्हणून. आणि आम्हाला सतत असा हातात हात घ्यायची, गळ्याला मिठी घालायची सविता सचिन डिकले आणि पैशाची मागणी करायची. आणि तसं तिनं केलं की आम्ही आपोआपच पैसे तिला काढून द्यायचो, नसले तरी इकडून तिकडून. माझ्या गटाचे फायनान्सचे 4 फायनान्स उचलून दिलेत मी तिला. आणि फायनान्स उचलून दिले. एवढे पैसे देताना काय लिहून घ्यायचं त्यांच्याकडून, काय चेकनं पैसे द्यायचे, बँकेतून फोन पे द्यायचं, किती दिले तुम्ही पैसे? विश्वासात घेऊन तिनं माझ्याकडून 1.5 लाख रुपये घेतले 2-4 वेळेस. एकदा म्हणली माझ्या मुलाला म्हणली शाळेत भरायची फीस, त्यावेळेस एकदा घेतले. आणि एकदा म्हणली आईचा ऍक्सिडेंट झालाय, त्यावेळेस एकदा घेतले. आणि फायनान्सचे काढून घेतले म्हणली, माझ्या बहिणीनं हॉस्टेल टाकले म्हणली आणि मुलींचं, त्या हॉस्टेलसाठी पैसे पाहिजेत म्हणली. दिवाळीनंतर 1 हप्ता पडेल म्हणली माझ्या मेहण्याचा, आणि मी नंतर तुम्हाला ते पैसे वापस देऊन टाकेल, असं विश्वासात घेऊन पैसे घेतले आमचे. आणि मग मागायला गेलो तर म्हणली, मला जर मागायला आलात पैसे तर म्हणली मला माझ्या अंगात दैवी शक्ती म्हणली, माझ्या अंगात वगैरे येते आणि मी त्याच्या आधारावर मी काही बी करू शकते म्हणली तुमचं. खरं वाटतं तुम्हाला? हो सर, खरं वाटतंय. कारण प्रत्येक वेळेस त्यांच्या घरी तसे करणारे लोक संध्याकाळी 12 वाजेपर्यंत असतात. करणारे लोक पण 2 जण कळमचे येतात आणि ते रात्रीचं कुठं 4 रस्त्याला 4 दिवे लावणं, बाहुली टाकणं, लिंब टाकणं, राख टाकणं, असे प्रकार त्यांचे चालू आहेत. अच्छा, होय. काय म्हणतो, काय तुमचा काय विषय म्हणले? तुमच्या हातात कागद कशाचे? काय नाव आहे तुमचं? माझं नाव उत्रेश्वर रामकिशन डिकले. इकडे कॅमेरा आपला. हा, तर मी एनसीआर पडलेला आहे. महिला बचत गटामध्ये सामुदायिक कंप्लेंट केलेली आहे. आम्ही जिल्हा अधिकारी, उपनिरीक्षक अधिकारी, पोलीस स्टेशनमध्ये हे अर्ज दिलेले आहेत. तर माझ्यापाशी ठोस सबूत आहे. तर आमची माझ्या म्हणजे महिला बचत गटामधून माझी मालकीन म्हणजे माझी बायको सुवर्णा उत्रेश्वर रामकिशन डिकले यांची फसवणूक केलेली आहे. ते काळी जादू, ही टोना, ही सगळं चालतंय आणि मी प्रत्यक्ष बघितलंय. पण मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेता येत नाही. का बरं? का म्हणजे ते महिला बचत गटामध्ये ते सामील आहे आणि ते तोंडावर ही टाकण्यामध्ये माझा काही इंटरेस्ट नाही. त्याच्यामुळे मला काही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेता येत नाही. की महिला बचत गटाच्या अगोदर मी 25/1/2025 ला मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे. तरी पोलीस स्टेशनमध्ये दखल घेतलेली नाही. ह्याच्यामध्ये कांबळे साहेब आणि सोनटके साहेब आणि एक काय त्यांचं नाव आहे मला आठवत नाही, ते वाशीचे आहेत बघा. हा, नाही, पंडित कवडे काहीतरी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी सुद्धा माझ्यावर ते फिरू महागारी येत होते माझ्या अंगावर. माझ्यापाशी ठोस सबूत आहे, माझ्यापाशी पावत्या आहेत. हे सोन्याच्या ही पावत्या आहेत. काय सोन्याचा काय विषय आहे? सोनं माझ्या मालकिनीच्या म्हणजे तोंडावर हात फिरवून माझ्या मालकीनीच्या हातातून घेतलेले आणि मी सुद्धा होतो त्याच्यामध्ये. तर ती आज इन्कार करायला लागली. घेतलं सोनं? 2.5 तोळं सोनं आहे माझं. व्हिडिओ आहे सर, व्हिडिओ आहे. व्हिडिओ सर माझं पण आहे. 80,000 रुपये सोनं रकून घेतले तर घरून 15,000 रुपये घेऊन गेलेली. म्हणली माझ्या नवऱ्याचं दारू पिऊन पडलेला आहे, त्याला दवाखाना करायचा आहे म्हणली. काय म्हणले? व्हिडिओ कुठे आहे? हो आहे माझं. आम्हाला पाठवतो का? आम्ही दाखवतो. ह्यांचा व्हिडिओ बघू आपण आता. सर पाठवतो, सगळं पाठवतो मी तुम्हाला. काय जे प्रूफ पाहिजे ना, मी काय मागणी आहे तुमची? माझी काय, मला न्याय मिळाला पाहिजे. आता इथं तुम्ही CCTV मध्ये काय प्रकरण झालंय ते? हो, झालंय ना ते प्रकरण. काय झालं? पर त्याच्यावर दखल घेत नाहीत. त्या लिंबू टाकलंय, ते अंगुराही टाकलाय. अध्यक्षाच्या घरामध्ये ती लेडीज आहे, ती लेडीज मध्ये आपण पडायला नाही पाहिजे, पण मला पडायची वेळ आली. पर ती लेडीजच्या घरामध्ये जर अंगोरा ही लिंब ही जर टाकण्याचा प्रकार झाला असेल तरी पोलीस प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे. बघा, इथं तांदोळी गाव, कळंब तालुक्यातलं गाव, आणि या गावात बचत गटाच्या महिलांचे पैसे घेतले एका महिलेनं. ती महिला पण सचिव आहे बचत गटाची. आता त्या महिलेचं मत सुद्धा जाणून घेणं गरजेचं असते. मी गावात आलो, बचत गटाच्या महिला काय म्हणाल्या, नेमकं जे काय प्रकरण घडलंय याच घरात. इथं लिंबू पडला आणि ही समोर ग्रामपंचायत आहे. इथं CCTVचा कॅमेरा आहे पलीकडे आणि त्या कॅमेऱ्यामध्ये ही घटना सगळी कैद झाली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच वादळ उडवलं गावामध्ये. जादूटोण्याचा प्रकार, गाव जादूटोण्याच्या प्रकारामुळं सध्या चर्चेत आलेलं गाव तांदोळी गाव. नेमकं काय घटना घडली? सरपंच, गावचे सरपंच असतात, त्यांना सर्व माहिती असतं. सरपंच, टुडे समाचारमध्ये स्वागत आहे तुमचं. काय नाव आहे तुमचं पूर्ण? माझं नाव ॲडव्होकेट प्रणित शामराव डिकले. बरं,
आता तुमच्या गावात प्रकरण घडलंय, नेमकं काय खरा प्रकार काय बरं? जादूटोना असं म्हणतात, बचत गटाच्या महिलांचे पैसे घेतलेले आहेत, ते समोरची महिला पैसे बुडवण्यासाठी असा प्रकार करते, असं काही लोकांचं महिलांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकरणावर? आता हे जवळपास 2 महिन्यापूर्वीच मला निदर्शनास आलतं. बळीमाने म्हणून इथं रहिवाशी आहेत गावातले, त्या ठिकाणी त्यांच्याच बाजूच्या म्हणजे शेजारील प्लॉटवर कोणाच्या बळीमाने म्हणून त्यांच्या शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये लिंबू मिरची ठेवलेली होती. मग त्यांनी मला येऊन ग्रामपंचायतला सांगितलं असं असं आहे. मग मी म्हणलं उचलून फेका, ते आपल्या तर काय, माझा तर त्या काही गोष्टीवर विश्वास नाही. मग ते भ्यायला लागले होते. मग मी म्हटलं चला, मी त्यांच्यासोबत गेलो, त्या जागेवरचं लिंबू मिरची सगळं उचललं आणि इकडे येऊन कचरा कुंडीमध्ये टाकलं आम्ही. मग ते प्रकरण तेवढं दाबलं. आम्हाला वाटलं असंच कुणीतरी केलं असेल, म्हणजे 2 महिन्यापूर्वीच निदर्शनास आलं होतं. मग नंतर 22 तारखेला म्हणजे 23 तारखेला ह्या महिला आल्या की आमच्या घरात असं फेकलंय म्हणून लिंबू मिरची. तर त्या ठिकाणी फेकलंय म्हणून मला त्यांनी सांगितलं, ते मधुमंजली संदीप काळे यांनी. मग मी ते CCTV मध्ये चेक करायला सांगितलं. CCTV मध्ये मग 22 तारखेला रात्री 9 वाजता ते एक व्यक्ती तिथं फुटेजमध्ये दिसतंय की त्या खिडकीतून 2-3 खिडकीतून काहीतरी टाकताना दिसतंय. तुम्ही ग्रामपंचायत CCTV बसवला पाहिलं तुम्ही? हो, CCTV बसवल्यानंतर त्या CCTV मध्ये ते फुटेज आले. मग संबंधित व्यक्ती कोण आहे, काय त्याची ओळख पटली का? हो, महिला सांगतील ना आता त्या फुटेजवरून सगळं. तुम्ही आता तुम्हाला काय कळालं? ओळख पटतीये, पण आपण ते नाव घेऊ शकत नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये सांगतील ते काही पोलीस चौकशी करून त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीचं नाव महिला घेता येतच, कोणी टाकले म्हणजे ते ज्या महिलांनी फसवणूक केली त्याच्या मिस्टरनी काहीतरी टाकलेलं आहे असं म्हणून सांगतायत ते. तर त्या पोलीस चौकशीमध्ये ते निदर्शनास येऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करा म्हणून आम्ही ग्रामपंचायत मार्फत एक पोलीस स्टेशनला पत्र दिलं. आज पत्र दिले का? नाही, पत्र देऊन जवळपास मला किती 22 तारखेला 24 तारखेला पत्र दिलं. ही घटना कधी घडलेली? 22 तारखेला रात्री 9 वाजता घडलेली त्या CCTV मध्ये आलंय ते. आणि 23ला यांनी महिलांनी मला सांगितलं असं असं. मग आम्ही ते चेक केल्यानंतर ते खरोखरच टाकलेलं दिसलं त्या ठिकाणी. मग त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत मार्फत तिथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्ज केला आणि संबंधित व्यक्तींचा बी जे काही पीडित आहेत त्यांचा बी अर्ज करून तिथं टाकले. परत नंतर कळालं की असं अनेक घराच्या समोर केलंय, कुणाची गाडी पुजलेली, कुणाचं अजून लिंबू मिरची टाकलेलं घरामध्ये. मग त्यानंतर मग ह्या सगळ्या घटना तिथूनच होत आहेत असं आम्हाला एकंदरीत डाऊट आल्यानंतर आम्ही मग त्याच्यावर कारवाई करा म्हणून जे काही अधिनियम आहे काळा जादूटोणा 2013 नुसार त्यानुसार कारवाई करून संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणून आम्ही ते पोलीस स्टेशनला कळवलं. तुम्ही वकील आहात, सरपंच आहात गावचे, सुशिक्षित आहात, तुमचा विश्वास बसतो का या सगळ्या गोष्टीवर? नाही, अंधश्रद्धेवर तर विश्वास नाही माझा, कारण असं कुठं कावळ्याच्या शापानं कुठं गाय मरत नसते असं होत नसते. पण काय त्यानंतर 2-3 घटना अशा घडल्या. एका लहान मुलानं फाशी घेतली, परत ज्याची गाडी पुजली होती त्याचे वडील दुसऱ्या दिवशीच हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. मग हे संबंधित गावकऱ्यांच्या मनात भीती बसली की त्या ठिकाणी जाऊन ते केल्यानंतरच ते व्हायला लागले म्हणून अशी भीती त्यांच्या डोक्याच्या कोपऱ्यात बसली. काय आवाहन कराल गावकऱ्यांना? गाव तुमचं दहशतीमध्ये आहे, आता भीतीच्या वातावरणात आहे गाव, नागरिकाला भीती निर्माण होते असं म्हणतात काही लोक. आता कॅमेरा पुढे येत नाहीत पण असं म्हणतात की आम्हाला भीती वाटते. नक्कीच मी त्यांना आव्हान करीन, विनंती करेन की अशा गोष्टीवर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. आपण सर्वजण एक मिळून हे संबंधित कोण करतंय अशा प्रकारचे चाळे, कुणाच्या शापानं कोण मरत नसते, अगर कोण कुणावर वाईट वेळ येत नसती, तर मी त्यांना एवढं सांगू शकतो संबंधित व्यक्तीवर आपण कारवाई करण्यासाठी काय आतोनात प्रयत्न करता येतील त्याप्रमाणे करून ह्या गोष्टीला प्रतिबंध कसा लावता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. अच्छा, बघा, प्रणित डिकले सरपंच आहेत तांदूळवाडीचे. नेमकं या प्रकरणावर सरपंचाचं काय मत आहे मी तुम्हाला दाखवलंय. आता प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे ज्या महिलेवर आरोप आहेत केलेले सविता डिकले आणि त्यांचे पती, जे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले, याच घरामध्ये त्यांनी काय टाकलं? नेमकं लिंबू टाकला. आता त्यांनी टाकलं का कोणी टाकलं अजून काही तपास झालेला नाही, किंवा पोलिसांनंतरच कळू शकतं, पोलीस तपासामध्येच कळू शकतं असं सरपंचाचं मत आहे. मात्र आपण प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असते. आता आपण जाऊ, ती महिला जी आहे सविता डिकले, बचत गटाच्या महिला आहे, नेमकं काय फसवणूक झाली, महिलांनी काय आरोप केलाय, आपण त्यांना नेमकं जाऊन त्यांचं काय बाजू आहे, त्यांचं काय मत आहे थेट जाणून घ्या. त्याच्यानंतर पोलीस काय म्हणतात ते पण बघू, आणि अंधश्रद्धा निर्मूलनचे अधिकारी जे आहेत ते काय म्हणतात. सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, दुसरी बाजू बघूया थेट. आता चला बघा, विषय कोणते असो, आम्ही सर्व झिरोचा ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय. दूध का दूध, पाणी का पाणी, प्रकरणाच्या दोन्ही बाजू, नेमकं प्रकरण काय घडलं, प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असतं. आणि या प्रकरणामध्ये अधिकारी असतील किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक असतील यांची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे. मात्र तांदोळी गावातल्या बचत गटाच्या महिला ज्या होत्या त्या महिलांनी याच महिलेवर आरोप केलेला आहे. आणि ही महिला त्यांच्या पतीसोबत, सासऱ्यासोबत आता इथं कळंब पोलीस ठाण्यामध्ये आले होते, त्या परिसरात आहे मी. आणि
नेमकं काय मत आहे, प्रकरणाची दुसरी बाजू थेट जाणून घेऊया आपण. खरं प्रकरण काय घडलंय बघूया आपण. तुमचं नाव पूर्ण काय तुमचं? सविता सचिन डिकले. बरं, गाव? तांदवाडी. बरं, आता ही तुम्ही तांदोळीमध्ये बऱ्याच महिलांचे पैसे घेतले आणि पैसे बुडवण्यासाठी तुम्ही जादूटोणा करताय, काय राख पुसली, लिंबू टाकला तुमच्या पतीने, ह्यांची पण घेऊ आपण पतीची. पण असा काय प्रकार घडलाय तिथं गावामध्ये? महिलांनी तुमच्यावर आरोप केला तुम्ही पैसे बुडवता, तुम्ही जादूटोणा करता. मग ती महिलांनी पैसे दिलेले नाहीत. माझे पैसे त्यांच्याकडे आहेत. 5 तारखेला मधुमंजलीच्या खात्यावर 1 लाख रुपये गेलेत. मग तिला मी वारंवार मागितले, तिने मला पैसे दिले नाहीत. वरून म्हणली की तुला काय करून घ्यायचे ती घे. मग मी काय करून घ्यायचे ती घे म्हणल्यानंतर मी तिचा विषय कट केला आणि मला म्हणली की मी तुझेच लाख रुपये त्या बायांना खर्च करणार. कोणच्या? ते तिच्यासोबत ज्या 5-7 बाया आहेत त्यांना मी लाख रुपयामधले 10-10 हजार रुपये ती बायाला देणार आणि माझ्या सारखंच त्या बाया बोलल्या पाहिजेत. मी म्हणलं कसं बोलणार आहेत? तर बघ तू बोलवूनच दाखविते. मी म्हणलं हो हो, जिथं उजडल तिथं उजडल. कारण माझं तुमचं म्हणणं आहे तसंच, दूध की दूध आणि पाणी की पाणी. तर तिचं माझ्याकडे कसल्याही प्रकारचे पैसे नसताना माझ्यावर खोटा आरोप तिनं घातलेला आहे. आणि ती म्हणते ना जादूटोणा कुठं काय ती माझ्या रक्तात संध्याकाळी दिवे लावता म्हणा, नदीमध्ये काय करता असं जादूटोणा करता असं. मग ती सगळं तुम्ही मला समोर दाखवा, मी कबूल होऊन मी सजा भोगायला तयार आहे. कारण माझ्या रक्तात नाही आणि काही नाही. महिला तुमच्या घरी पैसे मागायला आल्या, तुम्ही त्यांना इटा फेकून मारल्या, एका महिलेच्या पायावर पाणी फेकलं म्हणून सासू सोन्याने मिळून. ती महिला आज सकाळी पायावर पाणी फेकलं म्हणली. मी लातूरमध्ये होते आज सकाळी, मुलाला भेटायला गेलेला, आणि तिने ती पण खोटं बोलली की सासूनानी पायावर पाणी टाकलं आणि तुम्हाला पायावरचे पाणी दाखवित होती, पण मी लातूरमध्ये होते. ही खरंय का खोटं हे तुम्ही जाणून घ्या. आजची नाही, मागची घटना वाटतं ना ती? नाही, आज म्हणत होती तुम्हाला वाला पायावर पाणी माग टाकलं म्हणते ती गेल्या काही नाही नाही नाही. तिनं माझ्यासोबत मला म्हणली मला लय पैशाची गरज आहे. मग तिनं काय केलं, कळममध्ये माझी भेट झाली. मी तिच्यासोबत आले बी नाही, काहीच नाही. माझ्याकडे ती आली नव्हती, काही नव्हती. मग कळममध्ये भेट झाली, मला म्हणली पैसे द्या. मी म्हणलं माझ्यापाशी कुठले पैसे एवढे अचानक? तर मला म्हणली लय मला 80 हजाराची गरज आहे. तर मी म्हणलं मग 80 हजाराची गरज काय करू? मी म्हणलं सोनाराच्या जाकीन सोनं ठेवून घ्या. तर म्हणली तुमची ओळख आहे का? मी म्हणलं हो आहे म्हणलं. तर ती मग सोनाराच्या ती आली म्हणून ही बाय असं काही पण बोलायला, म्हणून मी CCTV मधलं ती तिथं स्वतः आहे, वैयक्तिक तिनं पैसे घेतलेले आहेत. मी त्याच्यात 1 रुपयात ही लाजीम नाही. सोनाराला सुद्धा तुम्ही बोलू शकता. एका महिलेला तुम्ही ती शेतात होती, तुम्ही तिला हातरुमाल बांधायला लावला, तुमच्या सासऱ्याला म्हणजे सासरे तिथं बस स्टँडवर आहेत, कुठं हॉटेल आहे का सासरे तुमचं? हॉटेल आहे, पण त्या बाईला मी तोंड बांधीन काय. आणि त्या महिलेला तुम्ही असं त्याच्या तोंडावर असं हात फिरवला, माया केल्यासारखं केलं आणि तिला बेशुद्ध झाली. तिला म्हणजे बेशुद्ध म्हणजे तिला काय कळलं गेलं, तिची अंगठी काढून हातामधली, गळ्यातलं सोनं तुम्ही त्या सोनाला ठेवलं, ते सोनाराकडे, असं ती बाई म्हणते. हा, त्या बाई म्हणते ना, मी तसं जर करता आलं असतं तर माझ्या घरावर पत्रे राहिले असते का आजपर्यंत? माझं घर पत्रेचं आहे आणि मला 2 मुलं आहेत. मला कुणाचा सराप नकोय, ह्या जन्मी तर नकोय मला, आणि मी केलेलं नाही. आणि ही बिगर काय मी जी माझ्यावर आरोप आहेत त्याचा पण न्यायालयाने न्यायच केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये 12-1 वाजेपर्यंत माणसं असतात करणी वाहनामध्ये शिकवण्यासाठी, असं ती महिला म्हणते. मग त्या महिलांनी काय करू द्या, ती पण प्रूफ दाऊ द्या, मी त्याच्यात पण कबूल होते. हा, ही सगळं बिगर बुडाचे म्हणजे सगळं ही बिगर बुडाचे आरोप माझ्यावर आहेत. आणि ह्यांना फक्त मला त्या गावात होता तिथं आलेलं, त्यांच्या पण बायकोचं तुम्ही गळ्यात ठेवलेलं आहे म्हणजे ते थांबा येतो तुमच्याकडे. ते एक व्यक्ती दाखवत होता की त्यांच्याकडे पावत्या वगैरे सोन्याच्या होत्या. ती सोनं त्यानं मला स्वतः त्यानं दिलंय, लॉकेट असं व्हिडिओ केलाय त्यानं लॉकेट दिलेला. आणि बायकोनं काय केली केस अर्ज काय केलाय की माझ्याकडून मुकाट्यात दिलंय, मी नवऱ्याच्या मुकाट्यात दिलंय. आणि त्यानं माझ्याकडून पहिले 1.5 लाख रुपये नेलेत आणि आता पाठीमागून सोनं ठेवून त्याच्या बायकोनं माझ्याकडून घरी सोनं दिलंय आणि घरी पैसे नेलेत. आणि तिनं माझं पण कानातलं ठेवलेलं, तिलाच पैसे दिलेले. काय प्रकार आहे आता नेमकं ही घडलाय चालू आहे? सगळ्या महिला तक्रार करतात तुमच्या विरोधात. तुम्ही पैसे घेतले त्यांचे बचत गटाचे, तुम्ही दुसऱ्या महिलांच्या नावावर पैसे घ्यायला लावले. ही सगळं माझ्या नावावर महिलांनी ज्या पैसे दिले तुम्हाला, तुम्ही बचत गटाचे सचिव आहात. हा, मी अध्यक्षाचा आरोप आहे की तुम्ही पैसे दुसऱ्या महिलाच्या नावावर उचलून तुम्ही घेतले. नाही नाही नाही, अध्यक्षानं घेतलेत. माझे पण अध्यक्षानंच पैसे घेतले, तर मी घेतलेले नाहीत. पण मी म्हणजे त्या महिलांनी पैसे घेतले, अध्यक्षानं सगळे पैसे अध्यक्षानं. काय नाव? मधुमंजली काळे. किती घेतलेत? तिनं 5 बायाचे पैसे तिनं घेतलेत. आणि तुम्ही? मी माझं घेतलेले, माझा हप्ता. पण तिनं माझा हप्ता ती म्हणली तुझा तर तुला भरावा लागून, म्हणून मी कबूल करायले. कारण शासनाने बी म्हणणे ना, तू त्याला कायला दिलं उचलून, तर माझा मी कबूल करते. पण किती हप्ता आहे? माझा 1950 रुपये हप्ता आहे. भरता का तुम्ही रोज? हो, दररोज
आज 13 हप्ते झाले. तुम्ही काहीतरी त्यांच्याशी अध्यक्ष सोबत बोलणं झालं ती रेकॉर्ड पण दाखवलं बघा त्यांनी. तिनं 5 तारखेला फोनवर कॉल रेकॉर्ड केले काय का 5 तारखेला तिनं काय केले, माझे ₹1,00,000 घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला म्हणली, 7 तारखेला सकाळी मला म्हणली की मी माझ्या नवऱ्यापाशी चालले, नवऱ्या देखत तुम्हाला फोनवर बोलायले. मला माहितच नव्हतं की तिने रेकॉर्डिंग चालू केली. मग मी म्हणलं, ती म्हणली की मी जसं म्हणेन तसं तुम्ही बोला. तर मी बोलत राहिले. मग मला म्हणली मी माझ्या बहिणीला पैसे दिलेले आहेत पण ती माहीत पडायला लागलंय म्हणली माझ्या नवऱ्याला, फक्त मी तुम्हाला दिलेत असं मला ती दाखवून देऊ द्या नवऱ्याला. नवऱ्या देखत फोन केलाय. मग मी म्हणलं तुम्ही माझे ₹1,00,000 तसे नाही म्हणले तर नाहीत का देणार? तर म्हणली मी नाही देणार. मग मी माझे ₹1,00,000 तिच्या खात्यावर 5 तारखेला गेले होते. मग ती माझे ₹5,00,000 मला वापस घेण्याकरिता मी ती जसं म्हणेन तशी बोलले. त्याच्या आधीची तिनं काही पुरावे आणण्यात मी त्याच्यात मान्य करून तयार होऊ शकते. तुमच्याकडे काय पुरावा आहे सगळं? माझ्याकडे तिला 5 तारखेला ₹1,00,000 टाकलेला पुरावा आहे. पुरावा? फोन पे वर केले, तिला ₹1 कॅश दिलेला. हा स्क्रीनशॉट माझ्या जवळ आहेत. दाखवतो का आम्हाला? हो दाखवू शकते. आता दाखवा. हो का सोनार काकाने तिला ₹50,000 टाकलेत आणि ती दाखवा तुमच्या ह्याच्यातलं पुरावा. हा अहो तीच दाखवा की माझ्याकडे एवढा एकच आहे, दाजीचा नाही. तुम्ही पोलीस पाटलाला टाकलेला आहे. तिला दाजीकडून 40 टाकले, सोनाराकडून 50 टाकले आणि हैदराबाद बँकेसमोरून ₹10,000 ग्राहक सेवा केंद्रातून टाकले. तिला 5 तारखेचा तिच्या मोबाईलमध्येच बघा, माझ्याकडे बघण्यापेक्षा तिच्या मोबाईलमध्ये बघा की ही पैसे गेलेत का. तिनं ना कबूल झाली. तुम्हाला काय म्हणायचं आता? माझं म्हणणं काय आहे, तिनं तिचे सगळे खोटे आरोप आहेत त्याचा पण त्या शासनानं न्याय केला पाहिजे. आणि तिनं ही बाया काय म्हणली की बाई गणीस मी 10,000 खर्च करणार, तुझे ₹1,00,000 त्याच बायाला घालणार, पण तुला ह्या गावात राहू देणार नाही, त्या गल्लीत तर नांदूच देणार नाही. माणसाच्या बायकोनं तिला हाणलं. तिचं म्हणणं आहे की तो तिथं भांडणं लावलेस. तिचं ही म्हणणं आहे. मला घरात येऊन तिनं धमकी दिली की तुला मी कसं खलास करते ती तू बघत राहा. मी म्हणलं कसं करणार आहेस? तर तू असं जर तुझ्या घरातल्यानी जर तुला नाही मारलं एवढे आरोप घालून बी, तर तुला म्हणली की देश गेम, मला सारखंच म्हणायची मी तुझी गेम केली. मला माहीतच नसायचं की हिनं ह्या बायाला एवढं सांगितलंय म्हणून. मग मी म्हणलं काय गेम केलीस? तर मला डायरेक्ट म्हणली की त्या काय ते मेलेलं माणूस व त्या सरपंचासारखं, देशमुख सरपंचासारखं तुझी नाही कुठं तरी नेऊन हत्या केली तर बोल म्हणली. डायरेक्ट मला दारात येऊन म्हणली. हा दारात येऊन म्हणली. त्याच्यामुळे माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही पण आमच्या दारात येऊन म्हणली. हा मग आता माझं म्हणणं काय करू शकते ना तुम्ही सचिव आहात, ते अध्यक्ष आहेत बचत गटाचे. हा मग 13 महिने झाला 80 खर्च उचलून तिनं आजपर्यंत कालवा केला नाही. पण तिचं ती वाद झाले का, त्या माणसाच्या बायकोनं तिला हाणलं का, तिथून पुढे तिनं माझ्यावर दाब धरला आणि ती म्हणती तुला ह्या गावात राहूच देणार नाही का, तर माझ्या प्रेमात पाय घातलास म्हणती त्या. हा पण मला सांगा, तुम्ही सचिव आहात, ते अध्यक्ष आहेत, नेमकं ही भांडण होण्याचं काय मूळ कारण काय, खरं कारण काय? खरं कारण ती फक्त त्या माणसाच्या पत्नीनं तिला मारलं. ती म्हणती तो मारायला लावलं. पण मी काहीही तुम्ही मला त्याचा जर पुरावा सापडला की मी तिला मारायला लावलं म्हणून, तर मी कोणतीही पायरी यांगायला तयार आहे. पण ही सगळं तिचं खोटं आरोप आहेत, बिगरबुडाचे आरोप आहेत तिचे. हा मग काय म्हणणं तुमचं? माझं म्हणणं काय आहे की ती सगळ्या न्यायालयानं न्यायच केला पाहिजे. हिनं ही पैसे भरून बाया बोलायला लावल्यात ना, आणि ह्यांचं काय आहे ती ह्यांनी पुरावे घेऊन यावा. ह्यांनी माझ्याकडून फक्त रेकॉर्डिंग काय करून घेतली तिनं, ती रेकॉर्डिंग सोडून बाकीचे काही बी पुरावे आणावत मी मान्य करते. अच्छा होय. ही पती आहेत तुमचे? काय नाव आहे तुमचं? सचिन पांडुरंग टिकले. बरं मला सांगा, तुम्ही काहीतरी लिंबू आणि अशी राख फेकली घरामध्ये का, असं त्यांचं म्हणणं आहे. तिथं लिंबू पण आहे. काय प्रकार आहे? CCTV कॅमेऱ्यामध्ये काही झाला, तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला. मला मान्य आहे ना, ही CCTV काही झालेला मान्य आहे मला. मला स्वतः मान्य आहे. ग्रामपंचायत पैसे कॅमेरे आहेत, शाळेपाशी कॅमेरे आहेत. मला स्वतः माहिती असताना तिथं माणसं वागत आहेत, वाहनं वागत आहेत. मी हावड्या चव्हाट्यामध्ये राख लिंबू कसा टाकेन? मान्य आहे तुम्हाला? हां. आणि आम्ही काय झालं, 8:30 वाजता जेवण केली. बहीण जेवण करीत असताना काय म्हणली, मी जाते मंदू मंजलीकडं आणि माझ्या बिशीचं विचारते. आता ती बिशी चालली होती ना, बिशीचं विचारते म्हणली. मी म्हणलं आयला वराव, बहीण गेली तिकडं, म्हणलं भांडणं पिणं खेळते ना, म्हणजे 9 वाजता माणसंच असतात ना. मग मी मागून गेलो, म्हणजे ग्रामपंचायतपासून गेलो आणि खिडकीतून वागून बघितलं आणि खिडकीत दिसाना गेली ती, म्हणून असं खिडकीला हात धरला मी, बरं का, असं टाचावरी करून बघितलं. मग तिथं दिसली नाही. हे मंदू मंजलीनं मला बघितलेलं होतं. मग तिथून निघालो. मी म्हणलं एका स्कूटीवालीकडे गेली असेल, त्या मामीला बी विचारते म्हणले कुठे नेमकी नेली कशामुळं, काय झालंय कशामुळं. त्या मामीच्या हिचा बी खिडकी जाऊन बघितलंय. मला कॅमेरा आहेत म्हणून मला माहिती. मग मी असं घरात गेलते का दुसऱ्याच्या बघायला?
हा तिथं आमच्या मामाचं घर आहे ना. एकोणीस तिथं मामा खिडकीत काय तुम्ही खिडकीत टाकलं का ते? नाही नाही नाही. माझ्या हातात तुम्हाला काही दिसलं असतं? पिशवी नारळ काहीतरी दिसलं असतं? तुमच्या बायकोला करणे भानामती काळे जादूटोना असं काय काही काय काय सुद्धा येत नाही. ते असं काय ते म्हणतात तसा आरोप आहे त्यांचा. त्यांचा आरोप असेल ना. मग माझ्या घरावर हिला जर बहानामती करायचं असती, हात फिरून चक्कर आणायची, अंगठ्या काढून घ्यायचे, माझे 2 मजली बंगला झाला असता. आता जाऊन माझं घर बघा माझी म्हणजे परिस्थिती बघा, नाही तर 5-25 एकर रान घेतलं असतं मी, हे असं जर करायचं असतं तर. मग काय म्हणायचं तुम्हाला? हे काय नाही म्हणलं, ही जी बहानामती ही करते केलेली म्हणजे आरोप आहे माझ्यावर, ही चुकीचा आरोप आहे. मग हे कशामुळे जावं लागले सगळे? ही फक्त पैसे बुडवायचे आमचे. तुमचे पैसे बुडवायचे? आमचे पैसे बुडवायचे. तुमचे पैसे किती आहेत? संयोगिता पांढवळेकड 18 नोव्हेंबरला 50,000 टाकलेले आहेत, माझ्यापाशी प्रूफ आहे. आणि तिला पैसे मागायले तर ती पण घरात आली, माझा व्हिडिओ तयार केला आणि व्हिडिओ तयार केला आणि म्हणली तुम्ही म्हणा की माझ्याकडं पैसे आहेत, त्या माणसाला मी सांगते देणार आहे ती. मी म्हणलं का तसं? तर तिनं आधी केलं, मंजुलीनं आधी केलं की तिनं ती व्हिडिओ पुन्हा केला. मग मी घरात एकटीच होते आणि त्या माणसाचा फोन चालू आहे, म्हणली रेकॉर्डिंग नाही करायची. मग तिनं व्हिडिओ केला का रेकॉर्डिंग केली ही मला माहीत नाही, पण तिनं ती केलं की मला म्हणली फक्त कबूल व्हा, मी तर तुमचे 50,000 देणार आहे. मग माझे तिच्याकडे 50,000 बुडविण्यासाठी ती प्रूफ तिनं तयार केलाय आणि अशी लढायला चालू झाली तिचं. बरं, बघा प्रकरणाची दुसरी बाजू दाखवतोय, काय जे आहे ते समोरासमोरच. इथे या मामा, काय नाव आहे तुमचं? पांडुरंग तात्या टिकले. पांडुरंग कोण आहेत तुमचे? ही मुलगा आहे. बर, ते सून. बर, कशासाठी आलता इथं? काय होतं? ह्यानं बोलून घेतलं. हे दवाखान्यात गेलती, ही ऍक्सिडेंट त्यांच्यामुळे झाला, त्या बायामुळे. हा, तिनं काहीतरी बेने तिकडे चालली ती. वाटत त्या पोराचा ऍक्सिडेंट झाला, बघा त्याला किती लागलेली. बरं, हे तुमच्या मुलावर सुनावर आरोप आहेत महिलांचे. पैसे घेतले त्यांनी, पैसे बुडवा लागलेत आणि पैसे मागायला गेले की तुमच्या ते बाया घरी गेले ह्यांच्या की ह्यांना जादूटोना करते, तुमची वाट लावते, तुमचा वंश बुडवते, असं तुमची सुनबाई म्हणतात बाया. काय प्रकार खरा आहे? काय आरोप ह्यांच्यावर आरोप केला त्यांनी? पुरा आरोप आहेत. आता मला सांगा, तसली करणी येत असली तुम्ही कुठल्याही गावात आमच्या कोणत्याही माणसाला विचारायचं, जर ती बाया सोडून गडेली, हा गडेली म्हणजे ही काय कार्यक्रम आहेत का बाया ह्यांच्यामध्ये, ह्यांच्या इतरीत कोण्याही माणसाला विचारायचं ही किंवा ह्या व्यक्तीशी संबंध कसले तुमच्या गावात, अगर कसं काय, अगर त्याला काय येतंय, अगर त्याच्या पानपिढ्यापासून येतंय का, असं तसं तुम्ही गावात विचारून चौकशी बघा. काय वाटतं तुम्हाला? ही आरोप केले साहेब, कारण कसं आहे जवळजवळ ह्यांच्या तुमच्या किती विषय तर सगळ्या आमच्या त्यांनी शिला डिकले कड मग आमच्या 6 विषय आहेत आणि ती म्हणती 6 पण उचलल्या, लगातार 6 उठल्या आणि 6 उचलून बी दिल्या. आमच्या 6 विषय ती बुडवायली. दुसऱ्याची बीसी ह्याचे पैसे कशी देतील ती? आणि त्या हिच्याकडे किती? आणि मधुमंजली काळेकड 7 विषय आहेत आणि 7 विषयातले 7 लाख तिला बुडवायचे. तर ही लाख तर जाऊ द्या, ती 7 लाख बुडविण्यासाठी तिचे आरोप आहेत, ह्याचा सरकारनं मान्यच केलं पाहिजे. आणि अजून तुम्ही चौकशी करून काढला त्यांचं की बीसीला कोण कोण आहे, कसं ही तरी मान्य होईल का? माझ्याच माणसाचे आळे केलेत त्या बाईनं, माझ्याच माणसाला आळे केले तर म्हणते की ह्यांना दिल्या नाहीत. मी काय म्हणतोय का, आता बीसी मी चालवतोय, हिनं 4 माणसं आणली माझ्याकडे, मी तुमचं फोन पे मला येते, ह्यांचं फोन पे मला येते, मग मी तुम्हालाच फोन पेवर टाकणार ना बीसी. हिचे पैसे कशी देणार? मोफ हिनं आणलेत माणसं, मी तुम्हालाच देणार ना बीसी. तुम्ही फोन पे टाकल्यावर मी तुम्हाला फोन पेवर टाकणार ना तुमची बीसी उचलल्यावर. ती डायरेक्ट म्हणली तुम्ही 11 का 12 किती उचलले म्हणली? आधी 12 म्हणली, पुन्हा 7 म्हणली ना आता 3 म्हणते. आता 3 म्हणा. पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे तुमच्या विरोधात? हा, पोलिसात विरोधात तक्रार दिली आणि मग आमची पार्टी आणि त्यांची पार्टी तक्रार का दिली नाही अशी? मग आम्ही देणार आहोत आता, पण आम्ही तक्रार द्यायला आलतोच. पण ती पोलिस म्हणले की तुम्ही काय करा, दोघं बी समोर समोर उद्या पुरावा घेऊन या. मग आम्ही आलो होतो, पण ह्या बायका आल्या नाहीत. आता पुरावा घेऊन आलो आता नाही, त्या दिवशीच आम्हाला समोरासमोर कांबळे साहेबांनी सोन्याच्या पावत्या, पुन्हा तुमचं काय फोन पे, पुन्हा बँकेचं टेकमेट सगळं घेऊन या म्हणले होते. आणि त्यांनी काय केलंय की कांबळे साहेब म्हणले तुम्ही दोघं बी या म्हणले, मधुमंजलीला पण म्हणले तू पण प्रूफ घेऊन ये, आणि मला पण म्हणले तू पण प्रूफ घेऊन ये. मग मी हजर झाले, पण त्या कुणीच हजर झाल्या नाही. मागणी काय तुमची आता माझी मागणी काय आहे की माझ्या कुटुंबाला जर ह्यांच्याबद्दल मुळे काही जर माझ्या कुटुंबानं जर चुकीचा पाऊल जर काही घेतला, वैयक्तिक माझे सासू असेल, सासरा असेल, दीर असेल, नवरा असेल, माझे लेकरं असतील,
काही कुणी माझ्या गावात ननंद आहे माझी, तिच्यावर पण 2-3 बायाचा दात आहे, तर माझ्या नंदाला पण, नंदाच्या मुलाला पण गावातच आहे. आता ही दुश्मनी लागल्यासारखं झालेलं आहे. तर ह्या बाया माझ्यावर काही पण आरोप करून काय का करून का म्हणतात, हे एकतरी माणूस संपवायचा ह्याच्यातला आणि आपण सगळं कारस्थान बंद करायचं. तर ही असं जर काही बी झालं तरी हीच बाया कारणीभूत राहणार, एवढंच माझं म्हणणं आहे. मला दुसरं काही म्हणायचं नाही. आणि हे सगळं चुकीचं आहे ह्या बायाचं, आणि ह्यांचं बरोबर असतं तर एवढं ह्या कालवा करीत हिंडल्या नसत्या. हा नाही दुसऱ्या दिवशी बघा इथं कळंब पोलीस ठाण्यामध्येच आहेत हे आजबी. प्रकरणाची दुसरी बाजू, नेमकं काय प्रकरण आहे सगळ्या बाजू मी तुम्हाला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी. तांदुळवाडी गावामध्ये जादूटोण्याचा प्रकार, चर्चा काय, नेमकं झालंय काय, आणि सगळ्या प्रकरणाच्या बाजू याच्यामध्ये. आता सुरुवातीला आपण त्या बचत गटाच्या महिलाची मुलाखत पाहिली, त्याच्यानंतर प्रकरणाची दुसरी बाजू सविता डिकले, हेच यांच्यावरच आरोप त्यांचे होते. मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. हेच कॅमेरा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले यांचे पती, त्यांनी सुद्धा मान्य केले की CCTV कॅमेऱ्यामध्ये ह्यांचाच व्हिडिओ आहे. सरपंचाची मुलाखत दाखवली मी तुम्हाला, त्यांचे सासरे होते. सगळा विषय झिरो ग्राउंड रिपोर्ट, दूध का दूध पाणी का पाणी. आता पोलीस प्रशासन काय म्हणतंय बघूया आपण थेट. बघा इथं मी कळंब शहर पोलीस ठाण्यामध्ये आलो आणि इथल्या प्रभारी अधिकारी संपर्क साधला, त्यांना फोन केला. काही तपासासाठी ते बाहेर गेलेले आहेत, इथं यायला त्यांना वेळ होणार आहे. मात्र त्यांच्याशी मी फोनवर संपर्क केला. आमचं बोलणं असं झालं की त्यांनी इथं तांदुळवाडी गावातील लोक हे भीती दाखवतात अशा प्रकारे फक्त अर्ज आलेला आहे. याच्यामध्ये जादूटोणा जे आहे या संदर्भात जादूटोणा करतात किंवा नाही अशा कुठल्याही प्रकारची तक्रार यांच्याकडे आलेली नाही, तसा अर्ज आला नाही. तरी पण आता या अधिकाऱ्यांनी या तांदुळवाडी हे जे गावचे नागरिक आहेत त्यांनी जर तसा अर्ज दिला तर तशी तक्रार घेण्याची तयारी त्यांची असल्याचं आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. इथले कळंबचे प्रभारी अधिकारी यांच्याशी मी फोनवर संपर्क केला असता त्यांनी मला सांगितलं की इथं तांदुळवाडी या गावातून फक्त भीती दाखवतात असा अर्ज आलेला आहे. मात्र हे जादूटोणा करतात अशा प्रकारे कुठलाही त्या तक्रारीत उल्लेख नसल्यामुळे ते सध्या कारवाई त्यांची झालेली नाही, तसा अर्ज आलेला नसल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला झिरो ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दूध का दूध पाणी का पाणी. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे मला फोनवर सांगितलं, बाहेर असल्यामुळं मी त्यांची मुलाखत दाखवू शकत नाही. मात्र आमचं संभाषण झालेलं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रकरणाची सर्व बाजू मी तुम्हाला सगळ्या बाजू दाखवणार आहे. आता संबंधित महिला, ज्या महिलांनी आरोप केला होता त्या संबंधित महिलेची काय प्रतिक्रिया मी प्रकरणाच्या दोन्ही बाजूसुद्धा दाखवल्यात आणि पोलीस स्टेशनमध्ये आलो कळंबच्या. या अधिकाऱ्याशी माझं काय बोलणं झालं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता नेमकं या सगळ्या प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकारी काय म्हणतात बघूया आपण. नेमकं घडलं होतं, तुमच्याकडे काय तक्रार आली आणि माहिती घेतल्यानंतर कुठल्या बाबी समोर आल्या? तांदळवाडीमधील काही महिला पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तक्रार करण्यासाठी. पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आलं. मग त्यांना कुठून तरी सांगितलं की तुम्ही आणीशी संपर्क साधा. त्यावेळेस त्यांचा फोन मला आला. धाराशिव जिल्ह्याचा जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने मी त्यांच्याशी संपर्क केला आणि काय प्रकार आहे त्यांना विचारणा केली असता ते म्हणले की आमच्या घरामध्ये खिडकीतून लिंबू आणि राख यासारखे प्रकार घरामध्ये टाकण्यात येतात आणि अशा बऱ्याच महिलाच्या बाबतीत हे घडतं. मग ते आम्ही खातरजमा करण्यासाठी आमची जी आणीशी कळंबमधली टीम आहे ही सर्व येऊन त्यांना भेट दिली, घरात प्रत्यक्ष पाहणी केली की काय नेमका प्रकार आहे. ते ॲक्च्युअल त्यांनी राख टाकलेली होती, त्या ठिकाणी लिंबू वगैरे टाकलं होतं आणि ते CCTV फुटेजमध्ये निदर्शनास आलेलं आहे. ग्रामपंचायतचं जवळच असल्यामुळे त्या CCTV फुटेजमध्ये एक व्यक्ती त्या घरामध्ये वस्तू टाकताना निदर्शनास आलेला आहे. मग त्या संदर्भात त्यांना चौकशी केली, त्यांना धीर दिला की ही प्रकार ही भीती घालण्यासाठी असतात, ह्याच्यात घाबरण्यासारखं काही नाही. त्यांना सखोल चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की गावामध्ये एक बचत गट आहे. त्या बचत गटामार्फत बरेचसे आर्थिक व्यवहार त्यामध्ये झालेले आहेत आणि त्या व्यवहारामध्ये एका महिलेने त्या बचत गटाची सचिव म्हणून आहे तर त्यांनी बऱ्याच महिलांकडून पैसे घेतलेले आहेत आणि ते परत देण्यासाठी टाळाटाळ करत. मग ते पैसे त्यांनी मागू नये, आमच्यावर ते पैसे मागू नये म्हणून त्यांनी असे प्रकार करून ह्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला असं जाणवलं. आणि त्या संदर्भात मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण फोन करून सांगितलं की त्याची दखल घ्या, तुम्ही एखादी व्हिजिट टाका. आणि ह्याच्यामध्ये कायद्यामध्ये बी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कायद्यामध्ये बी तरतूद आहे की बाणामती हा प्रकार किंवा एखाद्याला माझ्या अंगात काहीतरी दैवी शक्ती आहे
आणि त्या दैवी शक्तीने मी तुमच्या घरातलं वंश घालवू शकते, तुमच्यावर करणी करू शकते, अशा प्रकारची धमकी ह्या महिलांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्या कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनने त्याची दखल घेऊन त्या महिलाचा शोध घेऊन त्याच्यावर एक कारवाई करावी एवढीच अनिश्चित मागणी आहे. बघा, मी तुम्हाला घटना काय घडतात सर्व मी तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी 0 ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खरी घटना काय आहे आणि संबंधित जी महिला होती त्या महिलेवर केलेले आरोप, ज्या महिलांनी आरोप केले, जी घटना घडली त्या ठिकाणी गेलो, त्यांचं घरातलं त्या व्यक्तीची प्रतिक्रिया दाखवली, त्या महिलाची, गावच्या सरपंचाची, आणि त्या गावाच्या महिला आहेत बचत गटाच्या महिलांचे पैसे घेतले एका महिलेनं आणि त्या महिलेला पैसे मागायला गेले असतात, ते जादूटोणा केला आहे, ते असा बराच काही विषय झाला. पण नेमकं खरं काय घडलं मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या गावचे सरपंच होते, सरपंचाची सुद्धा मुलाखत दाखवली. त्याच्यानंतर मी पोलीस ठाण्यात गेलो. पोलीस ठाण्यामध्ये नेमकं प्रभारी अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं की इथं जादूटोण्याबाबत कुठल्याही प्रकारे अर्ज आला नाही, मात्र जादूटोण्याची भीती दाखवून असं आम्हाला धमकावतात, अशा प्रकारे अर्ज आला आहे. मात्र तसा जर आता त्यांनी बोलवले त्या लोकांना परत एकदा ठाण्यामध्ये आणि तसा जर अर्ज आला तर कारवाईसुद्धा करणार आहेत पोलिस, असं त्यांनी आपल्याला प्रभारी अधिकारी जे आहेत कळमचे त्यांनीसुद्धा मला फोनवर सांगितलेलं. काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. मी तुम्हाला सर्व दाखवले. नेमकं याच्यावर आता खरं प्रकरण काय आहे आणि पोलीस काय कारवाई करतात, अर्ज येते का नाही, खरं काय खोटं काय हे पोलीस तपासात ते सुरू होणार आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली. खरं प्रकरण काय, दूध का दूध पाणी का पाणी 0 ग्राउंड रिपोर्ट दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, कळम, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.